नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 2/6/2025 म्हणजे 2 जून 2025. कोर्स नेम MST CET 2025. सब्जेक्ट नोटीस रिगार्डिंग MST CET 2025 ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन. म्हणजे MST CET 2025मध्ये ज्या मुलांनी काही क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याविषयी ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. त्याविषयी CET सेलकडनं ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन आलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट, मुंबई. डेट 2/6/2025. नोटीस MST CET 2025. ही नोटीस काय आहे ते आपण बघू. MST CET 2025 was held from 9th April 2025 to 17 April 2025 PCB group and 19 April 2025 to 5th May 2025 PCM group. Total number of session 28. म्हणजे MST CET 2025ची PCBची एक्झाम 9 एप्रिलपासून 17 एप्रिलपर्यंत होती आणि PCM ग्रुपची एक्झाम 19 एप्रिलपासून 5 मेपर्यंत होती. असे टोटल 28 सेशन होते. फॉर PCB ग्रुप 3,01,072 कॅन्डिडेट वेअर रजिस्टर, आउट ऑफ विच 2,82,737 कॅन्डिडेट ॲपियर इन द एक्झाम. म्हणजे PCB ग्रुपसाठी 3,01,072 कॅन्डिडेट रजिस्टर होते. त्यातले 2,82,737 कॅन्डिडेट परीक्षेला ॲपियर झाले. अँड फॉर PCM ग्रुप 4,64,263 candidate were registered, out of which 4,22,863 candidate appear in the exam. Objection form was made available to candidate who appear in MST CET 2025. The examination was conducted in 28 session. ही examination 28 सेशनमध्ये झाली. In 13 session of biology, 1 objection was correct. बायोलॉजीचे 13 सेशन होते, त्यातलं एक ऑब्जेक्शन करेक्ट होता. इन 28 सेशन ऑफ केमिस्ट्री 4 ऑब्जेक्शन वेअर करेक्ट. म्हणजे केमिस्ट्रीचे 28 सेशन होते, त्यातले 4 ऑब्जेक्शन करेक्ट होते. इन 28 सेशन ऑफ फिजिक्स 7 ऑब्जेक्शन वेअर फाउंड टू बी करेक्ट. फिजिक्सच्या 28 सेशनमध्ये 7 ऑब्जेक्शन करेक्ट होते. अँड इन 15 सेशन ऑफ मॅथ्स 28 ऑब्जेक्शन वॉज फाउंड टू बी करेक्ट. म्हणजे मॅथ्सचे 15 सेशन होते, त्यातले 28 ऑब्जेक्शन करेक्ट होते. दस टोटल 40 ऑब्जेक्शन हॅव रिझल्टेड इन अवॉर्डिंग फुल मार्क टू द कॅन्डिडेट ऑफ रिस्पेक्टिव्ह सेशन. म्हणजे टोटल 40 ऑब्जेक्शन होते, त्याचे फुल मार्क कॅन्डिडेटला त्या सेशनला मिळणार आहेत. म्हणजे टोटल 40 ऑब्जेक्शन जे आहेत त्याचे फुल मार्क कॅन्डिडेटला मिळणार आहेत. हा संपूर्ण रिझल्ट आपण टेबल फॉर्ममध्ये बघूया. मग फिजिक्स सब्जेक्टमध्ये 288 ऑब्जेक्शन आहेत, केमिस्ट्रीमध्ये 245 आहेत, मॅथ्समध्ये 872 ऑब्जेक्शन आहेत आणि बायोलॉजीमध्ये 9 आहेत. असे टोटल ऑब्जेक्शन किती आहेत? 1414. हे 1414 टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन आहेत. मग टोटल युनिक ऑब्जेक्शन किती आहेत? फिजिक्स 90, केमिस्ट्री 87, मॅथ्स 105, बायोलॉजी 8, म्हणजे टोटल आहेत 290. टोटल ऑब्जेक्शन आहेत 1414, त्यातले युनिक ऑब्जेक्शन आहेत 290. आता टोटल नंबर ऑफ करेक्ट ऑब्जेक्शन फिजिक्समध्ये 7, केमिस्ट्रीमध्ये 4, मॅथ्स 28, बायोलॉजी 1 आणि टोटल असे 40 आहेत. हे जे 40 ऑब्जेक्शन आहेत याचे फुल मार्क कॅन्डिडेटला मिळणार आहेत. ॲज पर रिपोर्ट सबमिटेड बाय एक्सपर्ट, द चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इन द डेटाबेस अँड रिझल्ट विल बी प्रोसेस. हा जो मार्कांचा जो फरक आहे, हा जो चेंज केलेला आहे तो आपल्याला रिझल्टमध्ये मिळणार आहे. नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्शन रेज विल बी एंटरटेन बाय स्टेट CET सेल मुंबई आफ्टर द नोटीस. याच्यानंतरचं कोणतंही ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. द ऑब्जेक्शन ट्रॅकर फी पेड फॉर द ऑब्जेक्शन फाउंड टू बी करेक्ट वुल बी रिफंडेड टू द रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट. ज्या कॅन्डिडेटने ऑब्जेक्शन दिलं होतं आणि ते करेक्ट असेल तर त्याची फी रिफंड होणार, ती फी पुन्हा मिळणार. स्टेट CET सेल इज नोटिफाईंग धिस इन इंटरेस्ट ऑफ कॅन्डिडेट. आता हे 40 जे ऑब्जेक्शन आहे त्याचे फुल मार्क मिळालेले आहेत ते आपण ऑब्जेक्शन बघूया.
MST CET objection redressal mark to be given. Serial number 1, exam date 13/4/2025, shift evening, subject physics, medium English, question number 205967. ॲक्शन काय घेतली? इनकरेक्ट क्वेश्चन, रिमार्क का दिलेला आहे? फुल मार्क. सिरियल नंबर 2, एक्झाम डेट 19/4/2025, शिफ्ट कोणती? मॉर्निंग, सब्जेक्ट फिजिक्स, मीडियम इंग्लिश, क्वेश्चन नंबर 207723. ॲक्शन टेकन काय दिलेलं आहे? नन ऑफ ऑप्शन इज करेक्ट. रिमार्क का दिलेला आहे? फुल मार्क. म्हणजे या प्रश्नाचेही फुल मार्क मिळणार आहेत. असे 1 पासून 5 पर्यंत जे ऑब्जेक्शन आहेत त्याचे फुल मार्क आपल्याला मिळणार आहे. असे टोटल 40 ऑब्जेक्शनचे फुल मार्क कॅन्डिडेटला मिळणार आहेत. सिरियल नंबर आहेत 5, 6, 7, 8, 9, 10, 11. याचेही सगळ्यांचे फुल मार्क मिळणार आहेत. पुढे सिरियल नंबर 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. याचेही फुल मार्क मिळणार आहेत. सिरियल नंबर 20, 21, 22, 23, 24, 25. याचाही रिमार्क काय दिलेला आहे? फुल मार्क मिळणार आहेत. पुढे सिरियल नंबर 26, 27, 28, 29, 30, 31, 32. याचा रिमार्क दिलेला आहे फुल मार्क. म्हणजे याचे सुद्धा कॅन्डिडेटला फुल मार्क मिळतील. पुढे सिरियल नंबर 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 14. याचा रिमार्क दिलेला आहे फुल मार्क मिळणार. असे 40 ऑब्जेक्शनचे फुल मार्क कॅन्डिडेटला मिळणार आहेत. आता आहे MST CET 2025 ऑब्जेक्शन रिड्रेसल की चेंज. म्हणजे मार्क मिळणार नाहीत, फक्त आन्सर बदलतील. आता सिरियल नंबर 1 आहे. एक्झाम डेट किती आहे? 21/4/2025. शिफ्ट आहे मॉर्निंग, सब्जेक्ट फिजिक्स, मीडियम आहे इंग्लिश. क्वेश्चन नंबर दिलेला आहे 208330. ॲक्शन काय घेतलेली आहे? की चेंजेस टू 3. म्हणजे आन्सर बदललेला आहे आणि तो आन्सर 3 केलेला आहे. असे सिरियल नंबर 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये ॲक्शन काय घेतलेली आहे? की चेंज. म्हणजे उत्तरं बदललेली आहेत. पुन्हा सिरियल नंबर 6, 7, 8, 9, 10, 11 याच्यामध्ये सुद्धा की चेंज केलेले आहेत. याच्यापुढे सिरियल नंबर 12, 13, 14, 15, 16, 17 काय ॲक्शन घेतलेली आहे? की चेंज. म्हणजे उत्तरं बदललेली आहेत. हे CET सेलकडनं ऑब्जेक्शन क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे 40 प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.